नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपला सहभागही आमच्यासाठी तितकाच मोलाचा आहे, तर तुम्ही एक फोन करून आमच्या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकतात. प्रेक्षको, परवा आमच्या शेजारचा शनय बागेमध्ये शेंगदाणे लावताना दिसला. म्हणून मी विचारलं, शनय काय करतोयस? त्यावर तो म्हणाला, ताई मी शेंगदाणे लावतोय, पण याला शेंगा कधी येणार? त्याच्या या प्रश्नाने मला खरंच हसू आलं. प्रेक्षको, एखाद्या झाडाला फळ येणं फूल येणं अगदी अपेक्षित असतं, त्याचप्रमाणे नवविवाहित जोडप्याचे 2चे 4 हात होऊन पुढे तो संसार फुलणं वाढणं अपेक्षित असतं. पण असं 1 ते 2 वर्षात न झाल्यास मनात शंका येते ती वंध्यत्वाची. आणि सध्याच्या काळात वंध्यत्व ही इतकी वाढत जाणारी समस्या झाली, ती त्या जोडप्याचीच नसून तर कौटुंबिक आणि सामाजिक समस्याही बनली आहे. मुळातच हे वंध्यत्व कशामुळे येतं, त्याच्यामागे कारणं काय आहेत, उपाय काय आहेत, पीसीओडी म्हणजे काय, स्पर्म काउंट कमी होतो तो नक्की कशामुळे होतो, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. म्हणून खास आम्ही आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद. यावर आपल्याला मार्गदर्शन करतील वैद्य सचिन गोडसे. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. वैद्य सचिन गोडसे सरांची माहिती अशी आहे, वैद्य सचिन भागवत गोडसे हे गेली 10 वर्ष श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र कुर्डुवाडी जिल्हा सोलापूर येथे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करीत आहेत. सामाजिक उपक्रम म्हणून श्री विश्वार्पण बहुउद्देशीय संस्थेमार्फत रोग निदान तसेच उपचार शिबिर आणि मार्गदर्शनपर व्याख्यानही सर देत असतात. वंध्यत्व निवारणासोबतच किडनीचे उपचार, मणक्याचे विकार, पोटाचे विकार यामध्येही विशेष प्रावीण्य आहेत. कुर्डुवाडी शिवाय मुंबई, पुणे, दौंड व सोलापूर या ठिकाणीही डॉक्टर वैद्यकीय सेवा पुरवित असतात. आत्तापर्यंत बऱ्याच जोडप्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण झाला आहे. वंध्यत्व निवारण करून डॉक्टरांनी त्यांच्या उपचारामार्फत त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केलेला आहे. नक्कीच आजचा जो आपला विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद या विषयाविषयी तुमच्याही मनात प्रश्न असतील ते प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात. त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर असे आहेत 24908050 24908850. ही अशी आहे. नक्कीच तुम्हाला ही सगळी माहिती माहीतच असेल, पण पुन्हा एकदा सांगते, कृपया आपण फोन करताना आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. सर, वंध्यत्व ही सध्याच्या काळात खरंच खूप भेडसावत जाणारी समस्या आहे आणि त्याच्या मागची कारणंही बरेच आहेत. तर मला मुळात आपल्या प्रेक्षकांकडून हा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की वंध्यत्व आलं हे असं कधी म्हणता येईल? खरंय. कसं आहे, प्रत्येक पुरुषाच्या प्रत्येक स्त्रीच्या किंवा मुलामुलीच्या आयुष्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो, तो म्हणजे त्यांचं लग्न होणं. लग्न झाल्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा येतो म्हणजे त्यांच्या ज्या सुखी दाम्पत्य जीवनावरती एखादी कळी उमलणं किंवा एखादं फूल उमलणं, हे त्यांच्या आयुष्यातला हा दुसरा महत्त्वाचा टप्पा असतो. तर हे जर का साधारण 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षापर्यंत जर का त्यांच्या ह्याच्यावरती एखादी कळी किंवा एखादं फूल जर उमललं नाही, म्हणजे त्यांना अपत्यप्राप्त जर नाही झालं, तर मग मात्र शंका येते त्यामध्ये की वंध्यत्व येतं की काय, गर्भधारणेला का अडथळा येतो, अशी शंका येते. आता वंध्यत्व कशाला म्हणायचं, तर जे 1 ते 2 वर्ष सुखी दाम्पत्य असलेलं, त्यानंतर त्यांचं परिपूर्ण वीर्य असलेलं म्हणजे योग्य वय आहे. साधारण स्त्रियांचं जे वय आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे ते 16 ते 21व्या पर्यंत त्याचं लग्न झालेलं पाहिजे आणि जी हे आहे पुरुषाचं वय आहे ते 21व्या वर्षापर्यंत पाहिजे. असं परिपूर्ण वय असलेलं, समुचित धातू असलेलं म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरातले सर्व धातू, पुरुषाच्या शरीरातले सर्व धातू हे समुचित उत्पन्न झालेले आहेत अशा पद्धतीचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा तो मुद्दा तो म्हणजे त्यांचं परस्परावरती प्रेम असलं पाहिजे. म्हणजे परिपूर्ण वीर्य असलं पाहिजे, समुचित धातू असलं पाहिजे, त्यांचं परस्परावरती प्रेम असलं पाहिजे आणि समागमाची इच्छा जर असेल, असं जर दोन्ही असेल, ह्या सर्व गोष्टी जर का एकत्र आल्या आणि ह्या अशा दाम्पत्याने जर का 1, 1.5
ते 2 वर्षापर्यंत संबंध ठेवून सुद्धा जर का गर्भधारणा होत असेल, गर्भधारणामध्ये काय अडथळे येत असेल, वारंवार गर्भपात होत असेल, तर मग मात्र त्याला आपण वंध्यत्व असं म्हणू शकतो. आता ह्याच्या पाठीमागं हा प्रश्न जो राहतो तो मग मात्र त्या 2 दाम्पत्याचा किंवा त्या कुटुंबाचा राहत नसून हा सामाजिक होत जातो. ह्याच्या मागं कारणं पण तशीच आहेत. म्हणजे जसं त्या स्त्रीच्या पुरुषाच्या शरीरामध्ये जशी कारणं असू शकतात तशी सामाजिक कारणं जे आपण बघतो की आजचं बदललेलं वातावरण असेल, बदललेली जीवनशैली असेल, त्याचबरोबर इतर जे त्या कारणं म्हणतो की जसं वाढत चाललेलं पोल्युशन आहे, त्याचबरोबर वाढत चाललेलं जे टेम्परेचर म्हणतो आपण की ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणलं जातं. तर ही जी कारणं आहेत मला वाटतं ह्याचा त्या शरीरावरती परिणाम होतो आणि जी पुढे आपत्ती निर्मिती होणार आहे किंवा त्यातून पुढे जी प्रजा निर्माण होणार आहे त्याच्यावरती सुद्धा हा परिणाम होत चाललेला आपल्याला आज दिसून येतो. नक्कीच, खूप छान डॉक्टर तुम्ही सांगितले की ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा परिणाम हा आपल्यावर सुद्धा होत असतो आणि तेच आपल्याला कशा पद्धतीने होत असतो तेही डॉक्टर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. पण त्याआधी मला हे जाणून घ्यायचंय की स्त्रीमध्ये वंध्यत्व येण्याची कारणं काय असतात? बरोबर आहे. स्त्री आणि पुरुषामध्ये जी वंध्यत्व येण्याची कारण आहेत ते आपण साधारण वंध्यत्व येतं म्हणजे काय होतं की त्यांच्यामध्ये गर्भधारणा होण्यासाठी अडथळा येतो. अगदी बरोबर. स्त्रीच्या बाबतीत काय होतं की सर्वात महत्वाचं कारण सांगितलेलं की मिथ्याचरण असणं. मिथ्याचरण म्हणजे काय होणं की साधारण अगोदर लक्षणं पाहून घ्या त्या स्त्रियामधली की तिला पाळी वेळेवर न येणं, पाळीला त्रास होणं म्हणजे कंबर दुखणं, ओटीपोट दुखणं असेल, पाय दुखणं असेल, त्याचबरोबर अंगावरून श्वेतप्रदर म्हणजे पांढरा अंगावरून जात असेल, त्याचबरोबर पाळी जी कधी कधी काय होते की उशीर येते किंवा काय होते लवकर यायला लागते म्हणजे पाळी अनियमित यायला लागते, ही तिचे लक्षणं झाली. तर ह्याच्या पाठीमागं कारण काय असतात की त्या स्त्रीचं जे हे आहे शरीर आहे ते जर प्राकृत असेल, तिच्यामध्ये जे काय खाल्लेलं पिल्लेला जो आहार असेल, जे अन्न असेल त्याचं जर का व्यवस्थित रसधातूमध्ये त्याचं रूपांतर झालं म्हणजे त्याचं त्या खाल्लेल्या आहाराचं जर का पचन व्यवस्थित झालं तर तिचा रसधातू हा चांगला होणार आहे. रसधातू चांगला झाला तर पुढचं पचन व्यवस्थित होणार आहे आणि त्यातून जे निर्माण होणार रज असेल किंवा बीजरूप आर्तव असेल त्याची निर्मिती होत असते. आता ह्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये काय की जसं एखादं आपण रोप लावतो किंवा झाड लावतो आणि त्याच्यासाठी जी सामग्री असते की यथा ऋतू क्षेत्र अंबू बीज यथा सामुग्र्यात अंकुर, म्हणजे कुठलाही अंकुर जर आपल्याला वाढवायचा असेल तर त्यासाठी ऋतू म्हणजे योग्य काल असलं पाहिजे. त्यानंतर क्षेत्र, त्या ठिकाणी जी जमीन आहे ती भुसभुशीत असणं, सुपीक असणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर अंबू जे जल त्यासाठी आहे ते योग्य असलं पाहिजे आणि जे बीज त्यामध्ये आपण टाकणार आहे ते उत्तम प्रतीचं किंवा उत्तम बीज असेल तर त्यातून निर्माण होणारा जो अंकुर आहे तो उत्तम होतो. त्याचप्रमाणे स्त्रीच्या शरीरात सुद्धा हे ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज ह्या पद्धतीने जर का आपण विचार करायला लागलो तर ऋतू म्हणजे त्या स्त्रीला येणारा ऋतुकाल. साधारण पाळी झाल्यानंतर 3 दिवसापासून जे पुढचे 16 दिवस आहेत त्याला ऋतुकाल म्हणलं जातं. तो ऋतुकाल, त्या ऋतुकाली जर का संबंध ठेवले तर मात्र गर्भधारणा होऊ शकते. त्यानंतर क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आजकाल जे बरेच पेशंट दिसतात ती क्षेत्राची दृष्टी असल्यामुळे दिसतात. आता क्षेत्र म्हणजे काय की आयुर्वेदानुसार त्रयावर्त योनी असं म्हणलं जातं की बाहेरचा भाग प्रथम आवर्त, द्वितीय आवर्त आणि तृतीय आवर्त. यामध्ये प्रथम आवर्त म्हणजे योनी, त्यावरचा भाग त्यामध्ये दृष्टी असणं, त्यानंतर द्वितीय आवर्त जो गर्भाशयाचं मुख आहे त्यावरती त्यामध्ये दृष्टी असणं, सूज असणं किंवा त्या ठिकाणी जखमा असणं, अंगावरती पांढरं जाऊन त्या ठिकाणी व्रण निर्मिती होते म्हणजे चालताना उठताना सुद्धा स्त्रियांना बरेचदा त्रास होत असतो. त्याचबरोबर जे आतलं आवर्त आहे म्हणजे प्रथम आवर्त म्हणलं जातं त्यामध्ये स्त्री बीज सर्वात महत्वाचं, जिथं फलकोश आयुर्वेदानुसार त्याला ओम नमः फलकोश म्हणलं जातं म्हणजे त्यात ज्या कोशामध्ये फलाची निर्मिती होत असते त्याचं आरोग्य किंवा त्याचं जे हे आहे कार्य आहे ते जर व्यवस्थित असेल, त्यात जर बीज निर्मिती व्यवस्थित होत असेल आणि बीजाची निर्मिती झाल्यानंतर त्याची वाढ व्यवस्थित होत असेल, वाढ होऊन ते पूर्ण रप्चर होत असेल तर मग मात्र गर्भनिर्मिती व्यवस्थित होऊ शकते. आता ह्या जी दोष किंवा जी दृष्टी आहे ती प्रथम आवर्तात असेल तर काय होऊ शकतं, जी लक्षणं दिसतात ते सांगतो की त्या रज जे आहे ते शुष्क असणं किंवा दुर्गंधित असणं, पिच्छिल असणं, ग्रथित असणं, वेगवेगळ्या कलरचं किंवा दुर्गंधित असणं, पुईसदृश्य वगैरे त्यामध्ये जे लक्षण येतात. ह्यातून काय होतं की पाळीमध्ये जे येणारं रज आहे त्याच्यावरून आपण हे जे तृतीय आवर्तामध्ये जे दिसणारे लक्षण आहेत त्याच्यावरून आपण ते आतमध्ये काय परिस्थिती असू शकते म्हणजे त्या ठिकाणचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी किती दृष्टी असू शकते हे आपण अंदाज करू शकतो. आता ही तुम्ही जे विचारलं की स्त्रियांमधली कारण काय, तर सर्वात महत्वाचं कारण जे आहे मिथ्याचरण. हे मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं जे बदललेली जीवनशैली आहे, त्यांचा जो आहार आहे तो वातुळ खाणं किंवा बाहेरचं पिझ्झा, बर्गर, जंक फूड बऱ्याच वेळेला शिळं पण खात असतात. शिळं खाणं कारण काय की आपण कालची भाकरी आज खात नाही पण कालचं बिस्किट साधारण 1 महिन्याचं सुद्धा आपण बिस्किट खातो. त्यानंतर पिझ्झा, बर्गर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याला शिळं आपण म्हणतो की वाटत नाही पण ते आपण शिळं रोजच्या अन्नात येतं. दुसरं वेळी खाणं, त्यानंतर जेवण झाल्यानंतर जी शतपावली करण्याचं सांगितलेलं आहे ते नसणं, त्यानंतर व्यायामाचा अभाव असणं, त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे स्त्रियांच्या बाबतीत आज कारण दिसतं की मुली ज्या
20-21 वयात सुद्धा त्यांना लग्न झाल्यानंतर अपत्यप्राप्ती होण्यासाठी अडचण येते. तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रजस्वला परिचर्या न पालन करणं. ज्या स्त्रीनं 3 दिवसामध्ये त्या रजस्वला परिचर्या म्हणजे काय की पाळीच्या 3 दिवसामध्ये त्या स्त्रीनं किंवा त्या मुलीनं व्यायाम नाही केला पाहिजे, धावपळ नाही केली पाहिजे, त्यानंतर आराम केला पाहिजे, जो आहार घेतलाय तो थोडासा तरी वृक्ष असायला पाहिजे, पचायला हलका असायला पाहिजे, त्याचबरोबर सर्वांगावरून आंघोळ करायला नाही सांगितलेले आहे आयुर्वेदानुसार. तर तुम्ही म्हणाल की आंघोळ करायची नाही, म्हणजे हे कुठल्या ह्याच्यातलं तुम्ही सांगताय? तर आयुर्वेदानं असं सांगितलं की जर का सर्वांगावरती जर का हे केलं, आंघोळ केली, तर जो रक्ताचा पुरवठा आहे तो त्या गर्भाशयाकडे असतो, ती व्रणित असते, तिथून तो सर्वांगावरती झाल्यानंतर त्वचा विकारासारखी विकार होतात आणि त्यातून पुढं जे त्या रजातून प्रसादरूप आर्तव तयार होणार असतं, आर्तव बीज तयार होणार असतं, ते व्यवस्थित तयार होत नाही आणि मग मात्र इन्फर्टिलिटी सारखे जे प्रश्न दिसतात. आज जे पीसीओडीचं जे लक्षण 80 ते 90% ज्या हे येतात आमच्याकडे पेशंट येतात, त्यामध्ये 70 ते 80% ह्याच्याच येतात स्त्रिया की पीसीओडी आहे, त्यानंतर गर्भधारणा होत नाही आणि कित्येक वेळा IUI वगैरे त्यामध्ये फेल्युअर गेलेला असं आपण बघतो. नक्कीच, खूप छान डॉक्टर तुम्ही उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, संतोष घुगे बोलतायत आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार संतोषजी. हॅलो. सर मॅडम. नमस्कार, बोला मॅडम. सर फोन कट झालेला आहे त्यांचा. सर आपण इतक्यात तुम्ही छान सांगितलं आहे की मुळात मासिक पाळीच्या काळात आपण ऍडव्हर्टाईज बघतो, जाहिराती बघतो आणि तिथे खूप धावपळ करताना मुली अशा दाखवल्या जातात. आपल्यालाही वाटतं की तेही आपल्या बाबतीत योग्यच आहे, पण त्याचा जो परिणाम आहे हा पुढे पीसीओडी मध्ये सुद्धा दिसू शकतो. पीसीओडी मध्ये दिसून येतो कारण त्याचं असं आहे की जे जास्तीत जास्त प्रमाण आज काय होतं की लग्नाला एकतर उशीर, करिअरला सुरुवात महत्त्व दिलं जातं, शिक्षणाला महत्त्व दिलं जातं. त्यामुळं आजचं जे लग्नाचं वय आहे ते आयुर्वेदानुसार 16 सांगितलेलं, पण 20व्या 21व्या 22व्या ते साधारण 25व्यापर्यंत सुद्धा अशी लग्न होताना दिसतात. आपल्याकडे परवाच एक उदाहरण सांगतो तुम्हाला की 28 वय त्या मुलीचं झालेलं होतं, म्हणजे लग्न होऊन 28 वय त्या स्त्रीचं झालेलं होतं आणि साधारण 32-33 वर्षाचा तिचा पती होता. हे छान सुखी कुटुंब होतं. त्यांचं शिक्षण व्यवस्थित झालं, म्हणजे क्वालिफाईड होते ते दोघंही, शिक्षण व्यवस्थित झालं त्यांचं. त्यानंतर त्यांना फक्त वेळ झाला, लग्नाला वेळ झाला, साधारण 25व्या वर्षी त्यांचं काहीतरी लग्न झालं आणि 3 वर्षापर्यंत त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. तर ह्याच्या मागं ॲलोपॅथीनुसार त्यांची बरेच ट्रीटमेंट झाली, त्या ठिकाणी त्यांचे बऱ्याच टेस्ट झाल्या, तर पीसीओडी आणि स्त्रीबीजाची उत्पत्ती त्यामध्ये होत नाही अशा पद्धतीचं त्यांचं निदान होतं. आपण ज्यावेळी त्यांच्यामध्ये विचार केला की ह्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे, ह्याची ज्यावेळी पूर्ण ही घेतली, त्यांची हिस्ट्री घेतली, तर त्यामध्ये असं दिसून आलं की त्यांचा जो प्रवास होता तो स्कूटीवरती प्रवास, अतिप्रमाणात स्कूटीवरती प्रवास होता. त्यामुळे त्या ज्या ठिकाणी ज्या जमिनीमध्ये आपण बीज टाकतो, जर का समजा माळरानावरती किंवा जिथं ओसाड जमीन आहे त्या ठिकाणी जर ते बीज टाकलं तर ते रुजणार आहे का? तर ते रुजणार नाही. त्या ठिकाणी ती जी जमीन आहे ती भुसभुशीतच असायला पाहिजे. अतिप्रवास असणं व त्यानंतर वय वाढलेलं असणं, त्यामुळे ती गर्भाशयाची जी आतलं आवरण किंवा ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात किंवा गर्भाशय म्हणतात, त्या ठिकाणी रुक्षता आलेली होती, खरता आलेली होती, त्यानंतर बाहेरचं खाणं आणि स्कूटीवरचा अतिप्रवास ह्याच्यामुळे त्या ठिकाणी दारडता आलेली होती. कारण त्या ज्या गर्भाशयाचे जे स्नायू त्याची जर लवचिकता नसेल, आतलं जर आवरण जे आहे ते जी जमीन म्हणतो आपण ती जर भुसभुशीत नसेल, तर त्या ठिकाणी कितीही छान बीज पडलं तरी सुद्धा ते रुजणार नाही. तर त्या अशा पेशंटमध्ये आपण काय करतो, आणि त्याही पेशंटमध्ये काय केलं की बलातेलाचा फक्त यमक स्नेह आतमध्ये पोटातून दिला, त्या ठिकाणी पिचू ठेवला आणि अभ्यंतर थोडीशी चिकित्सा केली, तर 3 महिन्यामध्ये त्यांना चटकन गर्भधारणा झाली. म्हणजे आजचं जे पीसीओडी साठी त्यांना साधारण 2-2.5 वर्ष ही करावी लागली, वाट पाहावी लागली इतर ट्रीटमेंटनं. तर ती 2 ते 2.5 वर्षात फक्त आयुर्वेदिक पद्धतीने त्यांचं जर का निदान केलं तर आयुर्वेदिक पद्धतीने निदान केल्यामुळे सर हे आणि लगेचच रिझल्ट येतात. त्यांनी किती उशीर जरी केला असेल लग्नाला तरी सुद्धा आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट घेतली तर मला वाटतं नक्की त्यांना अपत्यप्राप्ती लवकर होऊ शकते. प्रेक्षकांसाठी सुद्धा तेच आपल्याला कळेल की योग्य वेळी जर आणि योग्य आयुर्वेदिक सल्ल्याने जर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच गर्भधारणा होऊ शकते. संतोष घुगे यांचा आपल्याला फोन आलेला होता आणि त्यांचा प्रश्न असा होता की 2 ते 3 वेळा त्यांच्या मिसेसचा गर्भपात झालेला आहे, तर तो नैसर्गिकरित्या होतो 4 महिन्यानंतर वगैरे, असं 2 ते 3 वेळा झालेला आहे. मुळात गर्भपात नैसर्गिकरित्या होणं याच्या मागे कारण काय आहे आणि उपाय काय सांगाल तुम्ही? आता त्यांचं वय आपल्याला समजलं तरी सुद्धा जे इन्फेक्शन असणं, त्या ठिकाणी जी गर्भधारणा ज्या ठिकाणी होते ते ठिकाण जर का दुष्ट असेल, म्हणजे जे आवर्त म्हणतो आपण त्याला, त्या आवर्तामध्ये गर्भाशय व्रण असतील, त्या गर्भाशय मुखाची जी काय टोन म्हणतो आपण त्याची जर का धारण करण्याची क्षमता नसेल तर मात्र गर्भधारणा त्यामध्ये जास्त काळ टिकत नाही आणि 2-3 महिन्यात बाहेर येऊ शकतो, त्याला गर्भपात म्हणू शकतो आपण. त्यानंतर दुसरं जे कारण आहे म्हणजे ते जे स्नायू आहेत, गर्भाशयाचे जे स्नायू आहेत
2-3 वेळा जर अबॉर्शन झाले असेल, त्यानंतर क्युरेटिंग किंवा डीएनसी ज्याला म्हणलं जातं किंवा एमटीपी जास्त वेळा जर झालेलं असेल तर त्या ठिकाणी दौर्बल्य आलेलं असतं. एकतर उशीर, त्यानंतर त्या ठिकाणी जे हे केलं जातं क्युरेटिंग केलं जातं त्यामुळे त्या स्नायूंना दौर्बल्य आलेलं असतं, त्याच्यामुळेही गर्भधारणा होत नाही. तिसरं, त्या ठिकाणी जर का इन्फेक्शन असेल, टॉर्च सारखे जर टेस्ट असतात त्या जर पॉझिटिव्ह असतील तर अशा वेळी गर्भधारणा होत नाही. तर ह्या अशा पेशंटना एकच मला सल्ला द्यावासा वाटतो की त्यांनी त्या स्त्रीचं जे सार्वदेहिक बल, म्हणजे त्या सर्व स्त्रीचं बल आहे हे येण्यासाठी अगोदर तिचं रक्त व्यवस्थित आहे का हे पाहणं, म्हणजे तिचं शरीर व्यवस्थित आहे का, अंगात रक्त भरपूर आहे का, आणि तिला आहार कसा जातोय, पचन व्यवस्थित होते का, आणि त्यातून तयार होणारे जे रज आणि आर्तव आहे ते व्यवस्थित होते का, ह्याच्यासाठी शरीराचं शोधन करून घेणं आणि त्यानंतर त्या ठिकाणी जी चिकित्सा असेल, शमन चिकित्सा ते त्या आजारानुसार त्यांची केली तर आपत्तीप्राप्ती त्यांना होऊ शकते. नक्कीच होऊ शकते. संतोषजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल तर आपल्याला एक दुसरा फोन आलेला आहे. ज्ञानेश्वर मांडे बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार ज्ञानेश्वरजी. हा बोला सर. नमस्कार, बोला. नमस्कार. हम्म. हा म्हटलं आमचा असा प्रॉब्लेम होता का नेमकं 5 मंथ झालेच म्हटलं, मग त्यानंतर प्रेग्नन्सी नंतर काळात म्हणजे काळजी काय घ्यायची हो? वय 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 काय साधारण आहे? वय 28. त्यांचा प्रश्न प्रेग्नन्सी राहिलेली आहे असा आहे का? हा. गर्भधारणा गर्भधारणा झालेली आहे, हो झाली. बरोबर. 5 महिने झालेत, आणि काय काळजी घ्यायची? बरोबर आहे, त्यांनी छान प्रश्न विचारला. नक्कीच ह्याच्याशी ज्ञानेश्वरजी, संबंधित तुम्ही नाही खूप तरी सुद्धा छान मी- प्रश्न विचारलेला आहे आणि तुमच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देणार आहोत. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तुम्हाला नेहमी आम्ही काही ना काहीतरी छोटीशी माहिती देत असतो. त्याच्या मागे कारण पण असंच असतं की आपल्या आहारात असे बरेच घटक असतात जेणेकरून आपलं आरोग्य हे व्यवस्थित राहू शकतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे काकडीविषयी. या काकडीमध्ये फिस्टिन नावाचं एक घटक असतं ज्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते. इतकंच नाही तर वयोमानानुसार जी मेंदूमध्ये झीज होत असते ती झीजही भरून काढण्याचं काम ही काकडी करत असते. त्याच्यामुळे गारेगार काकडी जरी असली तरी ती अगदीच आपल्या बुद्धीसाठी खूप चांगली आहे. आजी आजोबा हे नक्कीच खाऊ शकतात. ब्रेकला जाण्याआधी आपल्याला सर फोन आलेला होता. ज्ञानेश्वर मांडे यांनी विचारलं होतं, 5वा महिना झालेला आहे, गर्भधारणा झालेली आहे, काय काळजी घ्यावी? हो, 5व्या महिन्यामध्ये आयुर्वेदानुसार बाळाचं पंचमे मन असं म्हणलं जातं. बाळाचं मन त्यावेळी विकसित होत आहे, तर त्यांनी वाचन चांगलं ठेवावं. जसं पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचं जे वाचन आहे किंवा धार्मिक ग्रंथाचं एखादं वाचन करावं, हे करावं. मासिक काढे आहेत, 5व्या महिन्याचा जो काढा आहे तो त्यांनी घ्यावा. आणि दुसरं, पपई, तोंडलं, अननस आणि गवार ह्या 4 गोष्टी त्यांनी टाळाव्या. उकिडवर जास्त बसू नये. ह्या गोष्टीची जरी काळजी घेतली त्यांनी तरी मला वाटतं पुष्कळ आहे. नक्कीच खूप फायदा होतो सर या हो, छोट्या छोट्या हो. गोष्टींचा तुमच्या सांगण्यातून. सर पुढे मला असं विचारायचं आहे की स्त्री वंध्यत्वाच्या कारण आपण समजून घेतलीच हो. आहे, पण पुरुष वंध्यत्वाची कारण त्याच्यामध्ये हो. कारण काय असतं? हो, आज आपण पाहतो की फक्त पूर्वी स्त्रीलाच दोष दिला जायचा, अगदी बरोबर. पण आजकाल पुरुषांमध्येही दोष आहे, आणि तो साधारण 40% पुरुषांमध्ये, 40% स्त्रीमध्ये आणि दोघांच्या मध्ये 20% अशा पद्धतीने आपण त्यांना चिकित्सा करतो. किंवा कोणतंही दाम्पत्य आपल्याकडे ह्याच्यासाठी आले, वंध्यत्वासाठी जर आलं तर त्यांना चिकित्सा ही दोघांनाही दिली जाते. तर पुरुषामध्ये हे जे आहे शुक्र जे आहे ते उत्तम असलं तरच त्यातून गर्भधारणा होणार असते. आता उत्तम शुक्र म्हणजे काय? नक्की काय? उत्तम शुक्र म्हणजे शुद्ध शुक्र, शुक्ल, गुरु, स्निग्ध असणं, म्हणजे श्वेत वर्णाचं असावं, त्यानंतर स्निग्ध असावं, आणि त्यानंतर ते भरपूर प्रमाणात असावं. मधुरम बहुलम बहु असं म्हणलं जातं, म्हणजे मधुरगंधी असावं, बहल आणि बहु प्रमाणात म्हणजे जास्त मात्रा प्रमाणात असावं. आता हे जर का त्याची दृष्टी झाली तर काय होईल? तर त्यामध्ये वात, पित्त आणि कफ आयुर्वेदानुसार हे 3 दोष जर त्यामध्ये आले तर 3 दोषानुसार काय होईल की तनु वृक्ष खरं, म्हणजे त्या ठिकाणी तनुता, वृक्षता खरता येईल त्या शुक्रामध्ये. त्याचबरोबर विवर्णम पुतिपिच्छलम असं म्हणलं जातं, दूषित त्याचा खराब वास येऊ शकतो. त्यानंतर विवर्ण म्हणजे रंग बदलू शकतो, आणि त्यानंतर पिच्छिल म्हणजे गाडळ किंवा गडुळता त्यामध्ये येते. आता हे होण्याची कारण काय? तनु वृक्ष खर हे जर का ॲलोपॅथीच्या ह्याच्यानुसार समजण्यासाठी जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जो रिपोर्ट येतो ऑलिगोस्पर्मी असणं, त्यानंतर अस्तोनोस्पर्मी असणं, अजोस्पर्मी असणं, अस्पर्मी असणं, ह्या सारखी जी लक्षणं आहेत त्या रिपोर्टमध्ये दिसतात. स्पर्म मोटिलिटी वाढलेली नसणं, म्हणजे जे तनु वृक्षता त्यामध्ये मोटिलिटीच वाढत नाही, त्या ह्याची गाडूळ झाल्यामुळे किंवा त्या डेड स्पर्म जास्त आल्यामुळे त्याची मोटिलिटी नसते. अशा पद्धतीची ही लक्षणं आहेत. तर हे होण्याचे कारण काय आहे की आज जे मुलं येतात त्याच्यामध्ये आपल्याकडे अव्यवाय असणं, अतिव्यवाय असणं, त्यानंतर अयोनी संबंध असणं. अव्यवाय म्हणजे काय की बाबा संबंधच न ठेवणं, त्यानंतर संबंध ठेवण्यासाठी काय अडचण येत असेल, शिश्नाचा आकार वगैरे लहान असेल तर अव्यवाय होऊ शकतं. अतिव्यवाय असेल, संबंध जास्त प्रमाणात असतील, त्याचबरोबर
अयोनी संबंध असं म्हणलं जातं, मुखामध्ये गुदामध्ये हे जे संबंध आहेत ते अयोनी संबंध असतील तर त्याच्यामुळे अपत्य निर्मितीमध्ये किंवा त्या शुक्रावरती वाईट परिणाम येतात आणि अपत्य निर्मितीमध्ये त्याचा परिणाम येऊ शकतो. त्याचबरोबर जे काय आहार घेतला जातो त्या पुरुषांनी त्या आहारातूनच त्यांचे शुक्रधातू बनणार असतात. जर आहार चांगला असेल, बाहेरचं जे खाणं आहे पिझ्झा असेल, वडा असेल किंवा हे जे इतर बाहेरचं अति तिखट, अति मसालेदार, अति नॉनव्हेज अशा पद्धतीने जर का त्या शरीरात जात असेल तर त्या शरीरातला पित्त वाढणं, वात वाढणं अशा पद्धतीने वाढून त्या शुक्रधातूपर्यंत जे पोषण होणार असतं ते व्यवस्थित पोषण होत आहार नाही. आहे त्या आहारामधूनच पिझ्झा, बर्गर ह्यामधून जो काय त्यामध्ये चरबीयुक्त पदार्थ आतमध्ये जातात, फक्त स्थूलता वाढत जाते. म्हणजे अति पचित मेदाच त्यामध्ये जास्त वाढ होत असते आणि अशा अपचित मेदापासून शुक्रधातूची जी निर्मिती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने शुक्रधातूची निर्मिती होत नाही. त्याचबरोबर आज जी मुलं पाहतात म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर सर मी तुम्हाला थोडंसं मध्ये थांबवते. आपल्याला एक फोन आलाय, लांबून बोलतायत आपल्याशी. सुरेश कोठवाळे औरंगाबाद इथून बोलतायत. नमस्कार सुरेशजी. हो सर. मॅडम मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता. माझी मिसेस होत्या तर त्यांच्या अंगावरनं सारखं 3 महिन्यापासून जातं, तर सारखं रक्त जातं ते आणि ते सोनोग्राफी वगैरे केल्या ना तर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी 2 भाग असं सांगितलं, 2 त्याचं ऑपरेशन करायला सांगितलंय. नेमकं असं कशाचं ऑपरेशन करायला सांगितलंय समजू शकेल? लॅन्डोस्कॉपी ते दुर्बिणीद्वारे करतात ते सांगितलं असं. लॅप्रोस्कोपी. पण वय काय आहे तुमच्या मिसेसचं? हा 20 वर्ष आहे मॅडम. ते सारखं असं सारखं जातं अंगावरून. बर चालेल, त्यांचा प्रश्न समजला. नमस्कार. अंगावरून जास्त प्रमाणात जाणं, जसं ज्या पद्धतीनं वंध्यत्वामध्ये अरजस का, अतिरजस का, लोहित क्षरा अशा पद्धतीचे वर्णन आलेले आहेत. आता लोहित क्षरा म्हणजे काय की अंगावरून भरपूर जाणं. त्यांनी सांगितलं की भरपूर अंगावरून जाते. ह्याची कारण काय असू शकतात की त्यांनी जर का रजस्वला परिचर्या पालन केलेलं नसेल, लग्नाच्या अगोदर असेल किंवा नंतरचं असेल, त्यांचं वय आपल्याला समजलं नाही, त्यामुळे अरजस्वला म्हणजे रजस्वला परिचर्या पालन न करणं. त्याचबरोबर त्यावेळी जो वृक्ष आणि पचायला हलका असा आहार सांगितलेला आहे आयुर्वेदानुसार, तर त्या ठिकाणी त्यांनी जो घेतलेला पित्तकर आहार जर जास्त झालेला असेल तर ते वाढलेलं पित्त जे आहे ते शरीरातून बाहेर पडण्यासाठी वरती ऊर्ध्व किंवा अधो मार्गाने जाऊ शकतं. स्त्रियांच्या बाबतीत मात्र अधो रक्तपित्त असं ह्या पद्धतीने ह्यांना ट्रीट केलं जातं आणि त्यांच्या अंगावरून जे जाणारं रक्त आहे त्याची जी ट्रीटमेंट आहे ती पित्ताची शामक ट्रीटमेंट, त्यानंतर त्या ऊर्ध्व विरेचन किंवा त्याला वमन असं म्हणलं जातं, वमन लघु वमन देऊन त्यांची जर का रक्तपित्ताप्रमाणे अधो रक्तपित्ताप्रमाणे पित्त शामक अशी ट्रीटमेंट केली तर ह्यांचा हा दोष जाऊ शकतो. म्हणजे आयुर्वेदानुसार सर आपण म्हणू शकतो की कुठल्याही आजारावर आपल्याकडे उपाय आहेत, फक्त ते गरज आहे की योग्य आयुर्वेदिक सल्ला योग्य वेळी घेण्याची. ह्यांच्यामध्ये कसं असू शकतं की फक्त वंध्यत्व तिथल्या स्थानिक आपण त्या गर्भाशयाची दृष्टी असे पण नाही, तर त्या शरीरात वाढलेलं पित्त असेल, त्यानंतर रक्तपित्त असेल, ज्वर असेल, त्याचबरोबर पांडू असेल, ह्या आजाराची जर का आपण चिकित्सा करायला लागलो, त्या पद्धतीने जर का निदान केला तर ह्या पेशंट जर का अधो रक्तपित्त ह्या पद्धतीने निदान करून जर चिकित्सा केली तर यांना अपत्य तर प्राप्ती होईलच होईल, पण ह्या जे स्थानिक दोष किंवा दृष्टी झालेले त्याचे सुद्धा निवारण होऊ शकतं. नक्कीच. डॉक्टर मला आता हे जाणून घ्यायचं की मुळात वंध्यत्व येतं ते कसं ओळखायचं? स्त्रियांच्या बाबतीत लक्षणं काय असतात आणि पुरुषांच्या बाबतीतली लक्षणं काय असतात? सर्वात महत्वाचं स्त्रियांच्या बाबतीत म्हणजे की बाबा पाळीच्या ज्या तक्रारी आहेत त्या वाढत जातात. त्याचबरोबर काही वेळेस पाळी येते रेग्युलर पण त्यामध्ये स्त्रीबीज येतच नाही, म्हणजे अनओव्हुलेटरी पिरियड असं म्हणलं जातं, त्याला ओव्हुलेशनच होत नाही अशा पद्धतीनं. आणि दुसरं म्हणजे की पीसीओडी सारखी जी लक्षणं येतात त्यामध्ये, तर त्याच्यामध्ये स्त्रीच्या चेहऱ्यावरती काय दिसायला लागतं की चेहऱ्यावरती लव वाढलेली असणं, त्याचबरोबर चेहरा तेलकट असणं, चेहऱ्यावरती पिंपल्स येणं जास्त प्रमाणात, त्यानंतर खाली वृक्षता येणं, खरता येणं, संबंध करत असताना त्यांना त्या ठिकाणी अति प्रमाणात वेदना होणं, दाह होणं, टोचणं, म्हणजे संबंधच नकोस वाटणं, अशा पद्धतीची लक्षणं पूर्वीला येतात. आणि त्यातून जो काय निर्माण होणारा हे अडथळा आहे म्हणजे गर्भनिर्मितीसाठी, तर तो वंध्यत्वासाठी कारणीभूत होऊ शकतो. तसंच पुरुषामध्ये की मगाशी सांगत होते, पुरुषामध्ये जे कारण आहे ते आजकाल मुलं जे अश्लील पिक्चर पाहतात किंवा चित्रपट पाहतात किंवा त्यानंतर मोबाईलवरती अश्लील पाहतात, तर ह्याच्यातून अतिमैथून हा जो दोष आहे तो स्वप्न दोष ह्याही पद्धतीने होतं किंवा हस्तमैथून अति प्रमाणात करणं, ह्याच्यातून जो शुक्राची जी क्वालिटी आहे ती जशी कमी होत जाते, त्यातून धातू द्रव होतो आणि त्यांची जी हे जसं झालं की शुक्र धातूची जर क्वालिटी कमी होतेच होते, पण त्याचबरोबर त्याची जी समागम करण्याची जी इच्छा आहे, आपण जे सांगितलं की ह्याच्यासाठी वंध्यत्वासाठी परस्परावरती त्यांचं प्रेम तर असावं पण समागमाची इच्छाही असावी, आणि जर ती इच्छाच नसेल तर मग मात्र वंध्यत्व येऊ शकतं. आपल्याकडे असा एक पेशंट होता की त्याचं लग्न झालं. पेशंट ते उदाहरण मला ऐकायचं, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. अनंतराव राखोडे बोलतायत आपल्याशी हिंगोली इथून. नमस्कार. नमस्कार. बोला. मॅडम कसं आहे, माझं वय 25-26 आहे आणि मला कसं शुक्राणूची कमतरता आहे, शुक्राणू वाढत नाहीत. लग्न
लग्न झालेले किती वर्ष झालेत लग्नाला? 4 वर्ष झाली. काय अपत्य? अपत्य काहीच नाहीये. बा, छान प्रश्न त्याच्यासाठी विचारला. काही औषधी वगैरे काही? नक्कीच तुम्हाला आपण डॉक्टर काही- उपचार काही विचारायचं सर? अच्छा अच्छा, असू दे सांगतो मी त्यांना. त्यांच्यामध्ये धातू कमी आहे. आता धातू कमी आहे म्हणजे नेमकं त्यांच्यामध्ये काय आहे हे पाहायलाच पाहिजे. पण तरी सुद्धा त्यांना डायरेक्ट आपण औषधं सांगता येतील. त्यांच्या अशा पद्धतीने पेशंट जर आला तर त्याचं सार्वदेहिक परीक्षण अगोदर केलं जातं. रसाचं पाचन कसं होतं, कारण ह्याच्यातूनच त्यांच्या रसातून रक्तातून मांसातून मेदातून असते आणि अस्तित्व मज्जा आणि त्या मज्जा धातूतून शुक्राची निर्मिती होत असते. त्यामुळे त्यांचं अगोदर सार्वदेहिक पचन सुधारण्यासाठी शोधन करून घेतलं जातं. वमन, विरेचन आणि बस्ती ह्या 3 पद्धतीने त्या शरीराचं शोधन करून घेतलं जातं. धातूचं पचन व्यवस्थित जर झालं तर त्यातून पुढचे धातू निर्माण व्यवस्थित होणार आहेत आणि शुक्र धातूची निर्मिती होणार आहे. त्यानंतर त्यांना शमन चिकित्सा त्या आजारानुसार आणि त्याच्यानंतर रसायन आणि वाजीकरण चिकित्सा केली जाते. आयुर्वेदातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वाजीकरण चिकित्सा, की ज्याच्यावरती कितीही अडचणी असतील म्हणजे त्या गर्भधारणेमध्ये तर त्याच्यावरती आपण सहज मात करू शकतो. असा हा गर्भधारणेचा वाजीकरणाचा हा भाग आहे आयुर्वेदाचा. किंवा आयुर्वेदाची एक ब्युटी किंवा आयुर्वेदाचा एक फार महत्त्वाचा घटक आहे असं म्हणलं तरी चालेल आयुर्वेदाच्या अपत्य किंवा वंध्यत्वाच्या ट्रीटमेंट मधला. नक्कीच अनंतरावजी, तुम्ही सरांकडे जाऊन नक्कीच याविषयी तुमचे उपचार घेऊ शकता. सर तुम्ही उदाहरण सांगत होतात ते कशाविषयी? हो, की अतिमैथून फक्त हेच नाही तर हस्तमैथुनातून कसं होऊ शकतं की आमच्याकडे एक पेशंट आला होता, साधारण 24-25 वय, त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 1 ते 2 महिने तो ज्यावेळी आला त्यावेळी अक्षरशः रडायच लागला. मी त्याला विचारलं की असं का किंवा काय झालं, तर तो म्हणत होता की मला लग्नच नको आणि हे जीवनच नको, इथपर्यंत तो हे झाला होता, डिप्रेशनमध्ये तो गेला होता. तर त्याला विचारलं की त्याने सांगितलं की मला मैथून कर्म करण्याची इच्छाच होत नाही, म्हणजे समागमाची अजिबात इच्छाच होत नाही. तर त्याचे कारण सांगितले की त्याच्यामध्ये ताटरताना येणं वगैरे वगैरे त्याने कारण सांगितली. तर असं का होतं, तर ज्यावेळी त्याचा इतिहास पाहिला तर त्याने सांगितलं की हस्तमैथुनाची अति प्रमाणात सवय होती. तर अशा पेशंटनी सुद्धा आता निराश होण्याचं कारण नाही, कारण त्याच्यामध्ये जी काही ही आलेली होती म्हणजे अनिच्छा, मैथून कर्म करण्याचीच अनिच्छा आलेली होती. तर ही इच्छा कशी वाढवता येते, त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं पचन सुधारवून आपण ज्यावेळी त्यांना वाजीकरण औषधाची ट्रीटमेंट दिली, बल्य औषधं काही पोटामध्ये दिली, त्यानंतर त्याची जी करण्याची इच्छा किंवा उत्साह वाढला आणि साधारण 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यामध्येच त्याला ही झाली, गर्भधारणा पण झाली त्या मिसेसला त्याच्या, आणि त्याचं आयुष्य परत आनंद मिळाला त्याच्या आयुष्यामध्ये. आपल्याला एक सर फोन आलेला आहे, फोन घेते. आणि अंकिता पवार बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार. नमस्कार. बोला. हा सर, मला नाही का 2 वेळा प्रेग्नेन्सी राहिली आहे. तर मला डॉक्टरांनी 2 वेळेस असं सांगितलं का गर्भ खराब आहे म्हणून, म्हणजे खराब वाढच नव्हती होत त्याची. हो, ठीक आहे. आपलं वय किती आहे? माझं वय 21. अपत्य एक पण नाही अगोदर पूर्वीचं? नाही, अपत्य एक पण नाही. चालेल. आणि लग्नाला किती वर्ष झालं? 2 वर्ष झाले. आणि किती वेळा असं खराब झालं गर्भ? 2 वेळा. 2 वेळा. 2 वेळा झालाय. चालेल, ठीक. धन्यवाद. काय सांगा सर, गर्भ खराब असणं म्हणजे नक्की काय? गर्भ खराब आहे म्हणजे त्यामध्ये बीजामध्ये दुष्टी असणं, रजामध्ये दुष्टी असणं, ज्या रसातून रज निर्माण होत असतं त्या ठिकाणी दुष्टी असणं, त्यानंतर जे काही बीज त्यामधून आर्थरूप बीज असं म्हणलं जातं ते खराब असणं, हे 2 गोष्टी जर खराब असतील. तिसरा की ज्या शुक्रातून, ज्या शुक्रबीजातून ते गर्भ निर्माण झालेला आहे तो जर खराब असेल तर मग मात्र होणारा जो गर्भ आहे तो खराब होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की हे फक्त गर्भधारणेसाठी स्त्री शरीरातलं सर्व धातू, पुरुष शरीरातला धातू हेच हे नसून, महत्त्वाचं नसून, सत्वज भाव, आत्मज भाव, अनुवंशिकता ह्या सर्व गोष्टीचा विचार करून ह्यांना ट्रीटमेंट करता येईल. आणि मग मात्र त्यांच्यामध्ये पंचकर्म आणि आपल्या ट्रीटमेंटनं पिच्छुधारण असेल किंवा इतर डूश वगैरे असेल त्यांना फायदा होऊ शकतो. नक्कीच योग्य निदान करणं खूप गरजेचं आहे आणि डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही उपचार घेऊ शकता. डॉक्टरांचा फोन नंबर आणि पत्ताही तुम्हाला लिहून घ्यायचा असेल. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, कारण या ब्रेक नंतर आपण बघणार आहोत डॉक्टरांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला मग अशी काकडीविषयी माहिती सांगितली. या काकडीचं अजून महत्त्व असं म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं असेल, ज्यांना भूक लागत असेल पण वजनही वाढवायचं नाही, त्यांनी काकडी जरूर खावी. याच्यामध्ये फायबर आणि पाणी भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळे 0 कॅलरीचं अन्न असंही काकडीला ओळखलं जातं. सर, आपण बऱ्याच गोष्टींविषयी चर्चा केली आहे, पण खास करून पीसीओडी हे सध्याच्या काळात खूप वाढत जाणारं म्हणजे कारण आहे, तर त्याविषयी मला जरा सांगा. आजकाल जे पेशंट येतात त्यामध्ये साधारण 70 ते 80% पीसीओडी किंवा पीसीओएस ह्याचे येत असतात. पीसीओडी आणि पीसीओएस ह्याच्याबद्दल थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. पीसीओडी म्हणजे काय की
पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, म्हणजे त्या ओव्हरीमध्ये जास्त प्रमाणात स्त्रीबीज साठणं, ते रप्चर न होतात त्याच ठिकाणी साठत जातात आणि स्त्रीबीजाचा आकार त्या जी ओव्हरी आहे तिचा आकार वाढत जातो, म्हणजे फलकोशाचा तो ते आकार वाढत जातो. ह्याचबरोबर त्यामध्ये लक्षणं काय असतात की त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरती लव येणं, पिंपल्स येणं, त्याचबरोबर खरता, खाली खालच्या भागामध्ये रुक्षता येणं, ग्रंथिराजासारखी लक्षणं दिसणं, त्याचबरोबर केस दुभंगणं, त्यानंतर केस गळणं, अशा पद्धतीची लक्षणं सुद्धा त्या पीसीओडी मध्ये येतात. आणि हेच सेम पीसीओएस मध्ये काय होतं की हे सर्व लक्षणं दिसतात, पण त्या ओव्हरीमध्ये ज्या हे आहेत स्त्रीबीज आहेत त्याची जी संख्या आहे ती त्या ठिकाणी दिसत नाही आपल्याला, पण इतर लक्षणं मात्र सर्व दिसतात. म्हणजे पीसीओएस आणि पीसीओडी मध्ये हे दिसतं. आता हे पीसीओडी होण्याचं कारण काय? जर आयुर्वेदिक पद्धतीने ह्याचा विचार आपण करायला लागलो तर ग्रंथिरज असणं, मेदावृत्त वात असणं, पक्वाशगत वात असणं, अशा पद्धतीचं ज्यावेळी ह्याचं निदान केलं जातं त्यावेळी मात्र ह्याच्यातून आपल्याला उत्तरं सापडू शकतात. ग्रंथिरजासारखी लक्षणं का होतात, त्यानंतर पक्वशगत वातासारखा आजार का होतो, ह्याची जर उत्तर आपण काढायला लागलो तर मात्र पीसीओडीचे साधारण 10 पेशंटपैकी 9 पेशंटला आपण रिझल्ट देऊ शकतो. ह्यामध्ये ग्रंथिरज हे निर्माण होण्यासाठी त्या शरीरात वाढलेला जो वात आहे ते कारण असतं. आरश असेल, ग्रहणी असेल, अशासारखे आजार आहेत त्याच्यामध्ये ग्रंथिरज हे ग्रंथी किंवा दुष्ट रज निर्मिती होऊ शकते वातामुळे. त्याचबरोबर पित्त वाढलेला असेल तर त्या ठिकाणी अति प्रमाणात आहार घेतला जातो आणि तो सर्व आहार हा पचत नाही, त्याला विकृत आग्नेय असं म्हणलं जातं. आणि जे खाण्याचे जे पदार्थ आहेत, तेलकट खाणं, त्यानंतर चरबीयुक्त खाणं, त्यातून काय होतं की शरीरामध्ये अति प्रमाणात चरबी साठत जाते. ती चरबी त्या ह्याच्या ओव्हरीच्या साईडनं ज्यावेळी चरबी साठायला लागते त्यावेळी त्या आर्तवम आग्नेय असं म्हणलं जातं. त्या ठिकाणी जर का अग्निधातू चांगला नसेल, प्राकृत नसेल, त्या ठिकाणी कफ आणि जल ह्याचं जर का आवरण आजूबाजूने यायला लागलं तर मग मात्र त्यातून जे स्त्रीबीजाची वाढ होणं आणि उत्पत्ती होऊन ते फुटणं हे मात्र होत नाही आणि पीसीओडी सारखा आजार दिसायला लागतो. त्यासाठी त्या मेदावृत्त वाताची चिकित्सा करणं, त्याचबरोबर ग्रंथिराजाची चिकित्सा करणं आणि त्या शरीरातलं जे पचन आहे म्हणजे रसातून रक्तातून व्यवस्थित होणं स्थूल पचन म्हणजे आहार पचन आणि त्यानंतर धातूंचं पचन, हे जर पचन व्यवस्थित केलं तर सूक्ष्म पचन व्यवस्थित होतं आणि त्यातून स्त्रीबीजाची वाढ ही चांगली होऊ शकते आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम हा आपल्याला एक सर फोन आलेला आहे. दीपक झोडगे बोलतायत आपल्याशी बीड इथून. नमस्कार दीपकजी. नमस्कार. नमस्कार, बोला. 7 वर्षापासून माझ्या बहिणीला मूल नाही, तर त्याच्यानंतर आता काय करायला पाहिजे पुढची प्रक्रिया? दोघांचे तपासणी वगैरे काय केलेत, रिपोर्ट काय केलेले आहेत अगोदर? तपासण्या हे केलेले आहेत. डॉक्टरांचं काही निदान? डॉक्टर ते ऑपरेशन सुद्धा केलं औरंगाबादला, टेस्ट ट्यूब बेबीचं. बरं, त्यांचं काही निदान म्हणजे कशामुळे केलं काय असं? नंतर होईल म्हणजे ते एक वेळ झालं सध्या गेल्या वर्षी, म्हणजे गर्भधारणा राहिली होती? हो राहिली होती पण खराब झालं ते. लग्न किती वर्ष झालं होतं त्यांचं? लग्न 2009 ला झालेलं आहे. बरं, ठीक आहे. अच्छा अच्छा, धन्यवाद. काय सांगाल सर? आयुर्वेदानुसार वंध्या काकवंध्या असं म्हणलं जातं. जिला एकदाही राहिलेलं नाही ती वंध्या असते आणि जी काकवंध्या म्हणजे एकदा राहतं आणि त्यानंतर बरेचदा राहत नाही. ह्याच्यामध्ये काय वारंवार गर्भपात असेल, त्याचबरोबर हे आता पीसीओडी सारखं सांगितलं असेल, टॉर्च सारखे इन्फेक्शन झालेले असतील, तसं ह्यांच्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का? आणि दुसरं त्यांनी सांगितलं की 7 वर्षापासून राहिलंच नव्हतं, म्हणजे ह्यामध्ये काही अनुवंशिक दोष आहेत का हे पाहिलं जातं. त्यानंतर त्यामध्ये स्त्रीबीजाची वाढ होते का, निर्मिती होते का, त्यानंतर ते रप्चर होते का हे पाहिलं जातं. हे झालं त्या स्त्रीच्या बाबतीत. त्याच पद्धतीने ह्या स्त्रीमध्ये दोष आपण पाहतो त्याच पद्धतीने त्या पुरुषामध्ये पण पाहायला पाहिजे की त्याचं शुक्र धातू कसं आहे, शुक्रजंतू कसं असतं. काही वेळा काय असतं की मॉर्फोलॉजिकली म्हणजे तो जे त्याचं प्रमाण जे आहे ते नॉर्मल असतं, पण जी क्वालिटी म्हणतो आपण ती क्वालिटी डाऊन झालेली असते. तर ह्या क्वालिटेटिव्ह जे किंवा शुक्रसार असं म्हणलं जातं. तर शुक्रसार आयुर्वेदाची ब्युटी कशी मी तुम्हाला सांगतो की त्या पुरुषाकडे पाहिल्यानंतरच शुक्रसार आहे का नाही, म्हणजे त्याच्यामध्ये धातू उत्तम आहे का नाही हे पाहता येतं की त्याचं बोलणं, त्याचं हसणं, त्या दाताची ठेवण, डोळे पाणीदार असणं, त्यानंतर खांद्याची ठेवण व्यवस्थित असणं, म्हणजे स्त्रीला पाहिल्यानंतरच तो पुरुष आवडायला लागेल अशा पद्धतीची चाल असणं, त्याचा धीर आणि गंभीर आणि मधुर आवाज असणं, अशी जी शुक्रसाराची लक्षणं सांगितलेली आहेत. अशी जर लक्षणं असतील तर त्यातून उत्पन्न होणारा किंवा त्या शरीरामध्ये जो धातू आहे तो उत्तम आहे असं आपण समजू शकतो. आणि दुसरं म्हणजे तपासणी केल्यानंतर आपल्याला दिसेल की फक्त क्वांटिटी चांगली असून उपयोग नाही तर त्या ठिकाणी क्वालिटी पण चांगली असायला पाहिजे. ह्या दोन्हीचा विचार करून त्यांच्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट करता येईल. नक्कीच. आता सर आयुर्वेद याच्यामध्ये खास उपचार आपल्याला काय काय सांगतं? पंचकर्म आहे आणि विशिष्ट सुद्धा उपचार आयुर्वेदात दिले जातात. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या वंध्यत्वाचे जे पेशंट येत असतात त्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा सर्व तपासण्या झालेल्या असतात, इतर हार्मोनल ट्रीटमेंट झालेली असते आणि त्या हार्मोनल ट्रीटमेंटचाच त्या शरीरावरती इतर वाईट परिणाम आलेला असतो. त्यामुळे आम्ही सुरुवातीला पेशंट आले की दोघांचंही
शरीराची शुद्धी करून घेतली जाते, कारण त्या शरीराची शुद्धी जर झाली तर इतर खूप आजार सुद्धा गरजेचे कमी असते ते. व्हायला मदत होत असते. त्यामुळे पहिल्यांदा त्यांची शरीरशुद्धी केली जाते. वमन करून घेणं, विरेचन करून घेणं आणि बस्ती करून घेणं. वमन म्हणजे काय अतिरिक्त साठलेला मेद असेल किंवा कप असेल, त्या शरीरामध्ये क्लेद साठलेला असेल तर तो त्या वमनावाटे बाहेर काढला जातो. त्याचबरोबर विरेचन असेल, शरीरात कित्येक वर्षानुवर्षाचं साठलेलं जे पित्त असेल, उष्णता असेल, आम जो साठलेला असतो तो जो आम आहे तो बाहेर पडण्यासाठी त्यांना तीव्र विरेचन दिलं जातं आणि त्याच्यानंतर बस्ती केली जाते. हे जे गर्भ राहणं, त्यानंतर गर्भाची वाढ होणं, त्यानंतर गर्भाचं पोषण होणं आणि त्यानंतर तो गर्भ प्राकृत निर्माण होऊन 9 महिन्यानंतर बाहेर येणं, हे जे सर्व चाललेलं असतं त्या स्त्रीच्या कटिभागात चाललेलं असतं, ज्या ठिकाणी अपनवायूचं कार्य आहे. हे सर्व त्या अपनवायूच्या नियंत्रणाखाली चाललेलं असतं. तर त्या अपनवायूवरती त्याची जर का दृष्टी असेल, त्या अनुलोमन करण्यासाठी आणि प्राकृत गती करण्यासाठी बस्तीचा फार मोठा उपयोग होतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे मगाशी सांगितलं तुम्हाला की त्र्यावर्त योनी ह्या पद्धतीने सांगितलं की जे तृतीयावर्तामध्ये त्या ठिकाणी ग्रंथी असतील, ग्रंथीराजामुळे त्या ठिकाणी जे काय श्वेत प्रदर आपण म्हणतो किंवा अंगावरून पांढरा गेलेला असेल, त्यामुळं आतमध्ये काही काही वेळा ते पूर्णतः लिप्त झालेली असते, परबटलेली असते ती योनी अशी असेल, दुर्गंधी येत असेल, त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असेल, सूज आलेले असेल, श्रंभ आलेला असेल, तर ह्या ठिकाणी डूश करणं, धावन करणं आणि ते धावन किंवा डूश केल्यानंतर त्या ठिकाणी उत्तरबस्ती पुश करणं, ते स्त्रीबीजाची वाढ न होणं, ह्यामध्ये उत्तरबस्तीचा उपयोग होतो. त्याचबरोबर स्त्रीबीजाची निर्मिती होणं, त्याचबरोबर स्त्रीबीज निर्मिती होती, वाढ होती, पण ते फुटत नाही, त्याच्यासाठी त्या उत्तरबस्तीचा उपयोग होतो. बऱ्याचदा काय होतं, टीबी सारखं इन्फेक्शन झालेलं असतं, आतमध्ये सायनिकिया तयार झालेल्या असतात, ह्या ठिकाणी काशीस तेल किंवा क्षार तेलाचा उत्तरबस्तीनं फायदा होतो. सर्वात महत्त्वाचं आणखी एक कारण ह्या आतमध्ये असतं ते म्हणजे ट्यूब ब्लॉक असणं, बऱ्याचदा एक ब्लॉक असणं, 2 ब्लॉक असणं. तर ज्या स्त्रियांच्या दोन्ही ब्लॉक असतात, ट्यूब ब्लॉक, त्यांना 3 महिने सलग जर का उत्तरबस्ती व्यवस्थित केली तर त्यांच्यामधला हा दोष तो निघून जातो, ट्यूबल ब्लॉक निघून जातो आणि त्यांना अपत्य निर्मिती झालेली अशा आपल्याकडे असंख्य उदाहरणं आहेत. अरे वा, खूप छान सर. अशी मला उदाहरणं ऐकायची. तर आपल्याला एक फोन आलेला आहे. सुनील खरात बोलतायत आपल्याशी, जालना इथून. नमस्कार सुनीलजी. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे की आता 7वा महिना चालू आहे आणि 7वा महिना चालू असताना सोनोग्राफी रिपोर्ट वगैरे सर्व व्यवस्थित आहे, पण आता अचानक 8 दिवसापासून थोडं पांढरा पाणी वाहतंय आणि पुन्हा एक प्रश्न आहे. माझ्या ताईचा आहे, समजा गेल्या महिन्यात डिलिव्हरी झाली, तर जे काही सोनोग्राफी डेट होती डिलिव्हरीची, त्या डिलिव्हरीच्या डेटच्या अगोदर 2-3 दिवसांनी त्या बाळाचं वजन अवैध वाढल्यामुळे त्याचा मध्येच मृत्यू झाला. याच्या 2 प्रश्नाचे उत्तर अपेक्षित. ठीक आहे, आणि धन्यवाद. 2 प्रश्न विचारले. 2 प्रश्न. त्यांच्या मिसेसला त्यांनी सांगितलं की 7वा महिना आहे आणि पाणी थोडंसं आता 1-8 दिवसापासून जात आहे. आता ह्यावेळी काय झालेलं असतं, गर्भाची वाढ बऱ्यापैकी झालेली असते आणि जे हे आहे गर्भाशयाचं मुख आहे त्याच्यावरती प्रेशर आलेलं असतं. हे एक कारण असतं की जे छोटे छोटे खेपले त्याचे असतात त्या रप्चर होतात आणि स्त्राव येऊ शकतो. दुसरं कारण त्या ठिकाणी अस्वच्छता जर असेल तर त्या ठिकाणी तसंच स्त्राव येऊ शकतो आणि पाणी येऊ शकतं. आणि तिसरं कारण जे आहे ते म्हणजे धक्का लागलेला असणं, बसलेलं असणं आणि त्यातून थोडासा स्त्राव होऊ शकतो. जर सतत स्त्राव असेल 24 तासापेक्षा जास्त, तर त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे किंवा वैद्याकडे जाऊन त्याची शहानिशा करावी की हे नेमकं कशामुळे झालं आणि लवकरात लवकर त्यांनी वैद्याचा किंवा डॉक्टरांचा जवळचा सल्ला घ्यावा. दुसरं त्यांनी एक सांगितलं की आतमध्ये मृत गर्भ झालेला आहे, म्हणजे 8 ते 9 महिने झालं आणि त्यानंतर तो मृत गर्भ झाला की ह्यामध्ये ते जे काही कुठलंही एखादं फळ असेल की एखाद्या झाडावरती फळ आलेलं असेल ते जर का व्यवस्थित वाढ होऊन ते पिकून बाहेर पडायला पाहिजे अशा पद्धतीचे जी ही असते रचना असते. यामध्ये जर का त्यात कीड लागलेली असेल, ह्याचा अर्थ काय, त्यात अनुवंशिक जे दोष असतात, जे जेनेटिकल दोष असतात ते फक्त दिसत नाहीत पण असतात हे दोष. तर हे अनुवंशिक दोष जर का नाही काढले त्यासाठी स्त्रीच्या अगोदर स्त्री बीज संस्कार केला जातो, पुरुष बीज संस्कार केला जातो आणि मग त्यांना गर्भधान करण्यासाठी हे केलं जातं, म्हणजे सांगितलं जातं. अशा पद्धतीने जर का स्त्री बीजातला आणि पुरुष बीजातला अगोदर संस्कार करून दोष काढला आणि त्यानंतर गर्भधारण ठेवण्यासाठी त्यांना जर हे केलं, प्रवृत्त केलं, तर मग मला वाटतं हे असे जे 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात मृत गर्भासारखे जे हे येतात, समस्या येतात ते येणार नाही. नक्कीच. आणि तेव्हा त्याच्यासाठी तुम्हीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेऊ शकतात. आपल्याला एक फोन आलेला आहे. नक्कीच शरीर शुद्धी करून हे करावं. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. अनिल काकडे बोलतायत आपल्याशी, जालना इथून. हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार मॅडम, अमोल काकडे बोलतो जालन्यावरून. मॅडम, ते साहेबांनी आता सांगितलं होतं स्पर्मची मोटिलिटी कमी असते, तर त्याचं मोटिलिटी
चांगली होण्या म्हणजे मोटिलिटी वाढण्यासाठी काय उपाय आहे मॅडम? नक्कीच, खूप छान, चांगला प्रश्न विचारला. काय सांगाल? छान प्रश्न. मोटिलिटी वाढण्यासाठी काय केलं जातं? त्या शरीरामध्ये वाढलेली जी उष्णता आहे ती अगोदर कमी केली जाते. त्यासाठी विरेचन देऊन घेतलं जातं आणि त्यानंतर आतमध्ये पोटामध्ये शमन ह्या सोबतच जे ट्रीटमेंट आहेत, वाजीकरण ही ट्रीटमेंट केली जाते. तर त्यांना आपण औषध सांगायला काय हरकत नाही. शिवलिंगी बीजाचं औषध जे वापरतो आपण त्यानं छान मोटिलिटी वाढते. दुसरं आतमध्ये उत्तर बस्ती आणि बस्ती ह्यांच्यामध्ये केल्या जातात, बल्य या पण बस्ती केल्या जातात. आणि जे काही शुक्र वाढवणाऱ्या शुक्रजनक शुक्ररेचक अशा पद्धतीची औषधं असतात. शुक्रजनक औषधामध्ये त्यामध्ये गहू असेल, उडीद असेल अशा पद्धतीची औषधं वापरली जातात. आणि जो सुकामेवा आपण किंवा ड्रायफ्रूट असं म्हणतो त्याला, त्यामध्ये बदाम असेल, मनुका असेल, ह्या जर त्यांच्या खाण्यामध्ये आल्या फक्त शरीराची शुद्धी करून ह्या गोष्टी कराव्यात. अगदी बरोबर. एवढंच महत्वाचं आहे. ते जर केलं तर त्यांचं मोटिलिटी वाढू शकते. नक्कीच. आणि ही शरीराची शुद्धी पंचकर्माने होते, त्याच्यामुळे नक्कीच आपली शरीर शुद्धी करून योग्य बीजधारणा करणे गरजेचे आहे, तेव्हाच योग्य गर्भधारणा होऊ शकते. ही माहिती आपण अशीच जाणून घेणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, कारण या विश्रांतीनंतर आपण बघणार आहोत उद्याच्या आणि आपल्या परवाच्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचे विषय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्याआधी तुम्हाला सांगितलं आहे की आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच उद्याच्या आपला हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तोही बघूया. उद्या शनिवार दिनांक 11 मार्च रात्र 8 वाजताचा कार्यक्रम हा ध्वनिचित्रमुद्रित आहे. कार्यक्रमाचा विषय आहे सोरायसिस आणि आयुर्वेद. सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी. रविवार दिनांक 12 मार्च रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे वातविकार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत डॉक्टर सत्यन गुजर. सर, आपण बरीच माहिती दिलेली आहे आणि तरी मला असं विचारायचं आहे की आयुर्वेदात पंचकर्मासोबत विशिष्ट अशी उपचार पद्धती असते का? हो, पंचकर्मासोबत योनी धावन असेल, डुश म्हणलं जातं त्याला, त्याचबरोबर पिचू असेल, त्याचबरोबर उत्तर बस्ती, कटिबस्ती, शूरधारा ह्या उपक्रमाचा त्यामध्ये वापर केला जातो. आता हे डुश आणि हे छोटे छोटे उपक्रम वाटतात, धूपन एकदम छोटे छोटे उपक्रम वाटतो, पण ह्याच्यातून असंख्य ज्या विकृती आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या आपल्याला हे होताना दिसतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला की हे झाल्यानंतर पिरियड आल्यानंतर अतिशय वेदना होणं, अतिशय दाह होणं आणि त्या ठिकाणी जखमा झाल्यासारख्या एका स्त्रीला, म्हणजे आपल्याकडे जे पेशंट होते तिला प्रचंड प्रमाणात वेदना व्हायची, म्हणजे समागमाची इच्छाच न होणे असं होत होतं. तर त्या ठिकाणी काय होत होतं की त्या पूर्ण आतमध्ये श्वेत प्रदर झालेलं होतं, म्हणजे पांढरं पूर्ण साका आतमध्ये तयार झालेलं होतं आणि त्यावरती जखमा आलेल्या होत्या. तर ह्या जखमा फक्त साध्या पिचूनं, जागतिक तेलाचा जो पिचू आहे त्या तेलाच्या आणि इष्टमोत्व सिद्ध तेलाचा पिचू, त्यानंतर तिथली जी अस्वच्छता किंवा बुळबुळीतपणा, चिकचिकीतपणा आहे तो फक्त धूपन वच्यासारखं असेल, चंदन असेल, आगरू असेल, याचे जे धूपन आहे त्या धूपनानं झालं आणि त्यानंतर त्यांना गर्भधारणा राहिली. म्हणजे डुश करणं असेल, त्यानंतर पिचू ठेवणं असेल आणि त्यानंतर धूपन करणं असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात. पण त्यातून असंख्य जे कृमींचे जे आजार सांगितलेले आहेत की कृमी हा एक फार मोठा आजार सांगितला आहे की त्यातून अनपत्यता किंवा वंध्यत्वासारखी समस्या निर्माण होऊ शकते. तर ह्या फक्त धूपनने सुद्धा ते आपण हे करू शकतो, घालवू शकतो. अशा पद्धतीचे उपचार केले जातात पंचकर्मा व्यतिरिक्त सुद्धा. नक्की. आपल्याला एक फोन आलेला आहे. सचिन रणसोडे बोलतायत नागपूर इथून. नमस्कार. हॅलो. हा, हॅलो. बोला. मॅडम, माझा प्रश्न असा होता की माझ्या मिसेसची एका महिन्यामध्ये मी सोनोग्राफी केलेली आहे. तर हॅलो. माझा आवाज येत आहे मॅडम? हो, बोला. आपला प्रश्न विचारा. मला डॉक्टरांनी माझ्या मिसेसची सोनोग्राफी करायला सांगितली एका महिन्यामध्ये. तर ते बाळ खराब आहे म्हणून असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. तर 1 महिन्यामध्ये सोनोग्राफी करणे योग्य आहे की 3 महिन्यानंतर केली पाहिजे? कृपया मार्गदर्शन करा. नक्कीच. बाळ खराब आहे असं डॉक्टरांनी सांगितलं म्हणून त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितले. पण हे कशावरून सांगितलं त्यांनी बाळ खराब आहे? हे थोडंसं संशोधनाचा मुद्दा आहे. तरी सुद्धा बाळ खराब आहे म्हणजे काय आहे नेमकं, त्याची वाढ झाली न झाली हे त्यांनी पाहिलंय किंवा न पाहिलंय सांगता येणार नाही. तरी सुद्धा पहिल्या महिन्यात समजत नाही की बाळ खराब झालेलं आहे. आता त्यांनी जे काय ऍडव्हान्स तपासणी किंवा त्यांनी जर काही केलेलं असेल अगोदर अनुवंशिक दोषामुळं किंवा बीजाच्या दोषामुळं, जेनेटिकल जे क्रोमोझोमल जे स्टडी म्हणतो त्यामध्ये अगोदर काय असेल तर त्यानुसार केलेलं असेल तर जरी आता गर्भ खराब असेल तर त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी आणि साधारण पहिल्या दुसऱ्या महिन्यापर्यंत किंवा 15 ते 20 दिवसापर्यंत त्यांनी वेट अँड वॉच करावं आणि मग ठरवावं की त्यामध्ये खरंच दोष आहे का नाही का, ह्या गोष्टी
त्यांनी करणं गरजेचं आहे. नक्कीच, म्हणजे हे रिपोर्ट बघून सगळं करणं गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की पहिल्यांदा गर्भधारणा होण्यासाठी समजा कोणी पेशंट तुमच्याकडे आले, आयुर्वेदिक उपचार घेतले, संपूर्ण शरीर शुद्धी करून घेतली, गर्भधारणा झाली, अपत्यप्राप्ती झाली, आता समजा त्या लेडीला किंवा त्या दाम्पत्यांना दुसऱ्या वेळेला चान्स घ्यायचा असेल तर त्यावेळी त्यांना उपचार घ्यावे लागतात का नाही? हीच आयुर्वेदाची ब्युटी आहे. जे ॲलोपॅथीमध्ये आपण त्यांना काही दोष द्यायचा नाही, पण जे काही कृत्रिम गर्भधारणा केली जाते, टेस्ट टू बेबी असेल वगैरे, तर त्यातून काय होतं की परत दुसऱ्यांदा गर्भधारणा ज्यावेळी करायची त्यांना किंवा दुसरा आपत्तीजनक त्यावेळी पाहिजे असेल तर मग मात्र अडचण येऊ शकते. परत त्याच गोष्टी, परत त्याच ट्रीटमेंट केली जातात. आयुर्वेदाची ब्युटी अशी आहे की एकदा त्या स्त्रीचं शारीरिक दोष घालवले, त्यानंतर तिथली स्थानिक जी दृष्टी आहे ती घालवली, तर ते अपत्य आहे ते व्यवस्थित तयार होतं. त्यानंतर निरोगी सदृढ अपत्य तयार होतं आणि त्यानंतर पुढचं अपत्य सुद्धा काही त्या गरज लागत नाही त्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची. म्हणजे त्या शरीरातले स्थानिक दोष, त्यानंतर सार्वदेहिक दोष गेल्यानंतरच निरोगी अपत्य प्राप्ती झालेली असते आणि पूर्ण दोष गेलेत ह्याच्यामुळेच त्यांना दुसऱ्या अपत्य प्राप्ती हे ऑटोमॅटिक होऊ शकते किंवा नैसर्गिकरित्या होऊ शकते. त्यासाठी ट्रीटमेंटची गरज लागत नाही. ही आयुर्वेदाची ब्युटी आहे. म्हणजे हे सर हा खूप पॉइंट आपल्यासाठी खूप गरजेचा आहे, कारण नाहीतर दुसऱ्या वेळेला सुद्धा बऱ्याच वेळेला दाम्पत्य असतात, खूप पैसा, खूप टेस्ट त्याच्यासाठी केल्या जातात आणि अपत्य प्राप्ती होत नाही. बरोबर. सर, इथे एक वेगळा प्रश्न असतो की पहिलं मूल झाल्यानंतरही वंध्यत्व दिसून येतं, त्यामागे कारण काय? होऊ शकतं तसं. पहिलं मूल झाल्यानंतर त्या ठिकाणी इन्फेक्शन असणं, बराच गॅप ठेवतात, आज करिअरचा असेल किंवा काही त्यांचे वैयक्तिक कारण असेल त्यामुळे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असं गॅप ठेवतात. एक तर उशिरा लग्न झालेलं असतं, त्यानंतर बराच गॅप ठेवतात. त्यानंतर ह्या मधला जो काळ असतो त्यामध्ये रजस्वला परिचर्याचं जे कारण आहे ते असणं, त्यानंतर आहार विकृत असणं, त्यानंतर सकाळी उठणं, जे आयुर्वेदाची दिनचर्या सांगितली, अंगाला तेल लावणं, थोडासा तरी व्यायाम करणं. ब्राह्मी मुहूर्ती उत्तिष्ठ असं म्हणलं जातं. सकाळी लवकर उठायला पाहिजे, अंगाला तेल किमान शिरश्रवण पादेश म्हणजे डोक्याला, पायाला आणि कानाला तरी तेल त्यांनी लावायला पाहिजे. त्याचबरोबर थोडासा तरी हलका तरी व्यायाम करायला पाहिजे. ते नाही जमलं तर अनुलोम विलोम कपालभाती हे करायला पाहिजे. आज आपण जे आहार मिळतो बाजारामध्ये, जे पालेभाजी असतील, दूध असेल, फळं असेल, ह्यामध्ये सर्वात भेसळ आहे किंवा जे जेनेटिक म्युटेशन केलेली फळं आपल्याला मिळतात, हे खाऊन त्यातून जे पूर्वीचं अन्न होतं ते कसदार अन्न होतं, त्यातून कसदार धातू तयार व्हायचं आणि कसदार मूल तयार व्हायचं. पण आज आपल्याला कसदार अन्न मिळत नाही, धान्य मिळत नाही, फळं मिळत नाही, दूध मिळत नाही, पालेभाजी मिळत नाहीत, हायब्रिड सगळं मिळतं. त्यातून उत्पन्न बऱ्याचदा ह्या वंध्यत्वासारखी जी विकार दिसतात हे ह्या आहारातून दिसतं. मग आता आपण हे आहार तर टाळू शकत नाही. मग काय करायचं? तर सकाळी रोज अनुलोम विलोम कपालभाती आणि सूर्यनमस्कार एवढं जरी केलं तरी आपण कित्येक पेशंटमध्ये पाळीच्या कोणत्याही तक्रारी असतील 3 महिने त्यांनी जर का अनुलोम विलोम कपालभाती आणि सूर्यनमस्कार जर घातले तर कित्येक पेशंटच्या ह्या पाळीच्या तक्रारी पूर्ण संपलेल्या किंवा पूर्ण गेलेल्या दिसतात. त्यातून जो अशा आहारातून सुद्धा पचवायची ताकद आपल्याकडे जर यायची असेल तर ही दिनचर्या किंवा ऋतुचर्याचं पालन करायला पाहिजे. थोडा तरी व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम शक्य नसेल तर अनुलोम विलोम करणं, कपालभाती करणं आणि सूर्यनमस्कार घालणं, त्यातून ह्यांना बऱ्याच गोष्टी होतात. त्यानंतर जे जेवणाचं टायमिंग आहे सकाळी 9 ते 1च्या दरम्यान असावं, संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान असावं. रजस्वला ह्यांनी परिचर्या व्यवस्थित करायला पाहिजे. त्या ठिकाणी धावपळ करणं, ताणतणाव घेणं, मानसिक कारण सुद्धा खूप आहेत, फक्त शारीरिक कारणच नाहीत. आज ताणतणाव असेल, मानसिकता असेल, ही फक्त त्या घरापुरतीच नाही तर कॉम्पिटिशन, हे पाहिजे ते पाहिजे, हे झाल्याशिवाय, घर झाल्याशिवाय किंवा नोकरी लागल्याशिवाय किंवा थोडासा बँक बॅलन्स आल्याशिवाय मग या अपत्य होऊ देणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा बाजूला ठेवणं, राग, क्लोभ, मध, मत्सर ह्या गोष्टीचा थोडंसं वेग धारण करून त्यांनी पहिल्यांदा आपल्या आयुष्यामध्ये अपत्य आणि त्यानंतर करिअरला थोडंसं मला वाटतं हे द्यायला पाहिजे, महत्त्व द्यायला पाहिजे. आणि आयुर्वेदाची जर का त्यांनी कास धरली, सर्व त्यांनी कोणतंही असेल, वंध्यत्व झालेलं असेल किंवा ज्यांना लग्न होऊन व अपत्य प्राप्ती करायचे, सदृढ अपत्य प्राप्ती करायचे, कारण आज 1 किंवा 2 मुलंच 1 किंवा 2 मुलावरती चान्स घेतला जातो, त्या पुढे घेतले जात नाही. त्यामुळं जे होणारं बाळ आहे ते तर निरोगी व्हावं, सदृढ व्हावं आणि दीर्घायुष्य व्हावं, ह्यासाठी त्यांनी आयुर्वेदिक पद्धतीने दिनचर्या ऋतुचर्याचं पालन करावं. कोणत्याही जवळच्या वैद्याकडे जाऊन त्यांनी शरीराची शुद्धी करावी, बीज संस्कार करावं आणि त्यानंतर गर्भधारणा व्हावी. म्हणजे अशा पद्धतीने जे निर्माण झालेलं जे अपत्य आहे ते तर सुखी, सदृढ, दीर्घायुषी आणि निरोगी राहील आणि परत त्यांना पुढं त्या शरीराला, त्या स्त्रीच्या पण, पुरुषाच्या आणि त्या अपत्यालाही काही अडचण येणार नाही. संपूर्ण कार्यक्रमाचा सार आपल्याला डॉक्टरांनी इथे सांगितलेला आहे. आपल्याला अजून माहिती घेणं मिळणार आहे ती आपल्या आरोग्य सल्ल्यामध्ये. बघूयाचा आरोग्य सल्ला काय सांगतोय तो. वारंवार अकाली गर्भपात होत असल्यास उंबराची कच्ची फळे दूध साखरेसोबत 3 महिने दिवसातून 2 वेळास घेणे. पाळी नियमित येत नसल्यास मसूर डाळ दुधात वाटून मध लावून घेणे. वडाच्या झाडाचा चीक बत्ताशामध्ये 4 ते 5 थेंब घालून दिल्यास गरमीचे आजार कमी होऊन धातू पुष्ट होतो. गर्भाची वाढ होण्यासाठी बेल, पंचांग किंवा बेलाच्या झाडाचे मूळ दुधातून द्यावे. पुन्हा बघू शकतात
20 मार्चला सकाळी 9 वाजता. याशिवाय तुमचा अभिप्रायही आम्हाला हवा असेल, या सोबतच ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. नक्कीच डॉक्टर, खूप आपण प्रश्नावर चर्चा केलेली आहे, खूप कारणं आपण बघितलेली आहेत आणि तरी मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांच्या मनात काही प्रश्न असतील ते मी आपल्यापर्यंत पोहोचवते. मासिक पाळीमध्ये सर खास धावपळीयुक्त जीवन जगणं महिलांसाठी योग्य की अयोग्य? पूर्णतः अयोग्य आहे. त्यातूनच पुढे बरेच परिणाम दिसतात आजकाल. आयुर्वेदानुसार स्पर्म मोटिलिटी ही वाढू शकते का? निश्चित. त्याच्या शरीराची शुद्धी करून आणि वाजीकरणाच्या सहाय्याने, वाजीकरण औषधाच्या सहाय्याने आपण त्याची मोटिलिटी वाढवू शकतो. नात्यामध्ये लग्न करणं योग्य की अयोग्य? हे पूर्णतः अयोग्य आहे. जवळच्या नात्यामध्ये तर लग्न करूच नाही, कारण त्यातून निर्माण होणारा जो गर्भ आहे तो विकृत होणं, त्यानंतर बऱ्याच अडचणी येतात आणि एक किंवा 2 अपत्य होत असतात. त्यामुळे हा शक्यतो रिस्क घेऊ नये, कारण अनुवंशिक दोष सर्व त्यामध्ये येतात. त्यामुळे घेऊ नये रिस्क. PCOD सर टाळता येऊ शकते का अगोदरच? हो, त्याची जी लक्षणं आहेत त्यानुसार आपण ग्रंथिरज असणं, त्यानंतर चेहऱ्यावरती लव जास्त येणं, त्यानंतर पिंपल्स दिसणं, हे लक्षणं दिसायला लागल्यानंतरच, आणि दुसरं त्या पिरियडला त्रास होणं, पाळी अनियमित येणं, उशिरा येणं, हे जर लक्षणं त्यामध्ये दिसत असेल तर त्यांनी लगेचच ग्रंथिराजाची ट्रीटमेंट केली. स्थौल्य वाढू न देणं ह्याची जर ट्रीटमेंट केली तर आपण PCOD ही टाळू शकतो. नक्कीच. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. अगदी तसंच आहे. जसं बीज रुजण्यासाठी योग्य मातीची, योग्य हवा, पाणी, पंचमहाभूताची गरज असते, तसंच आपल्या शरीरात सुद्धा बीज रुजण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते आणि या सगळ्या गोष्टी वयात आल्यापासून, लहानपणापासून करणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदीय दृष्ट्या तुम्ही जर उपचार घेतले तर वंध्यत्व हे टाळता येऊ शकतं, गर्भधारणा होऊ शकते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. डॉक्टरांनी खूप सर तुम्ही आम्हाला छान माहिती दिली, त्याबद्दल दूरदर्शन तर्फे आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार.